नमस्कार मित्रांनो, बहीण लाडकी योजनेमध्ये नवीन 12 बदल करण्यात आलेले आहेत। आता कोण पात्र असणार आहे, नवीन कागदपत्र काय आहे व अटी काय आहेत, नवीन GR महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे। सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये यांनी थोडासा सुधारणा केलेली आहे। डॉक्युमेंट्समध्ये सुधारणा केलेली आहे। काय ती सुधारणा आहे ही सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, शासन निर्णय असा आहे, माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणीत प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबीचा स्पष्टीकरण करण्यात येत आहे। त्यामध्ये सुधारणा क्रमांक 1, कुटुंब याचा अर्थ असा आहे की पती, पत्नी, मुले व मुली। मित्रांनो, यांनी 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये कुटुंबाचा अर्थ दिलेला आहे। त्यानंतर क्रमांक 2, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव राशन कार्डवर लावणे शक्य होत नाही आहे, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल तरीही तुम्ही हा फॉर्म भरू शकता। आता तसेच मित्रांनो, त्या महिलेच्या पतीचे राशन कार्ड हे तिच्या उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती परराज्यातील जन्म झालेल्या मुली त्यांच्यासाठी त्यांच्या पतीचे कागदपत्र हे ग्राह्य धरण्यात येतील। त्यामध्येही मित्रांनो तुम्हाला यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत। त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला लागेल, त्यानंतर जन्म पुरावा लागेल त्या महिलेच्या पतीचा, त्यानंतर मतदान कार्ड 15 वर्षापूर्वीचं असेल तेही चालते, त्यानंतर राशन कार्डची झेरॉक्स ही तुम्हाला 15 वर्षापूर्वीची चालते। मित्रांनो, तुम्ही हे डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। ही सवलत फक्त महिला परराज्यातील असेल त्यांच्यासाठीच लागू आहे। क्रमांक 4, मित्रांनो, यामध्ये महिलेचा अकाउंट जर पोस्ट ऑफिसमध्ये असेल तरीही तुम्हाला आता या योजनेमध्ये वापरता येईल, म्हणजे की पोस्टाचं खातंही तुम्हाला इथे द्यायला परमिशन दिलेली आहे। त्यानंतर क्रमांक 5, यामध्ये अर्जावरील फोटोवरील फोटो म्हणजे की मित्रांनो, अर्जावर जो तुम्ही फोटो लावला आहे पासपोर्ट साईज, त्यावरील फोटो काढून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अपलोड करू शकता। क्रमांक 6, सदरील योजनेअंतर्गत नागरिक व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, आशाताई सेविका तसेच सेतू केंद्र यांना महिलेचा अर्ज भरण्यासाठी नेमले जात आहे। मित्रांनो, म्हणजे की तुम्हाला आता ऑफलाईन पद्धतीने यांच्याकडे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत। यामध्ये तुमची गावातील बालवाडी सेविका असेल, अंगणवाडी सेविका असेल किंवा आशाताई वर्कर असेल, तुम्ही यांच्याकडे डॉक्युमेंट्स तुमचे सबमिट करायचे आहेत। क्रमांक 7, हे पैसे तुम्हाला कसे मिळणार आहेत मित्रांनो, म्हणजे की कुठल्या पद्धतीने मिळणार आहेत, तर तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये PFMS म्हणजे की DBT प्रणालीद्वारे मिळणार आहेत। म्हणजे की तुम्हाला जसे PM किसानचे पैसे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट जमा होत आहेत तसेच पैसे हे जमा होतील। यासाठी मित्रांनो फक्त तुमच्या अकाउंटला आधार लिंक असणं गरजेचं आहे। तुम्हाला आधार लिंक नसेल तर अकाउंटला आधार लिंक करून घ्यावे लागेल। तसेच क्रमांक 8 मध्ये या योजनेसाठी गाव पातळीवरती एक कमिटी नेमली आहे। त्या कमिटीमध्ये ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, रोजगार सेवक यांची एक समिती तयार करण्यात येणार आहे। क्रमांक 9, सदरील निवड केलेली समिती ही प्रत्येक शनिवारी व गरजेनुसार रविवारी ग्रामपंचायतमध्ये लाभार्थ्याची लिस्ट जाहीर करेल। म्हणजे की मित्रांनो, जी कमिटी शासनाने नेमली आहे ती कमिटी प्रत्येक शनिवारी तुमच्या सदरील ग्रामपंचायतमध्ये लाभार्थ्याची लिस्ट नवीन लिस्ट लावत जाईल। तुम्हाला त्या लिस्टमध्ये तुमचं नाव फक्त पाहावे लागेल। त्यानंतर क्रमांक 10, 5/7/2024 रोजी माननीय मुख्यमंत्री माझी बहीण योजना अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समिती तयार करण्यात येणार आहे। तसेच क्रमांक 11,
समितीच्या लाभार्थ्यांची निवड करून यादी जाहीर करून जिल्हास्तरीय समितीकडे देणार आहेत. म्हणजे की मित्रांनो, तुमच्या गावातील जो अहवाल येणार आहे तो अर्ज जिल्हास्तरीय समितीकडे पाठवण्यात येणार आहे. क्रमांक 12, हे सर्व अर्ज बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, आशाताई वर्कर तसेच सेतू केंद्र, ग्रामसेवक यांच्याकडे अंतिम यादी ऑनलाईन प्रणालीद्वारे अपलोड करण्यात येणार आहे. म्हणजे की मित्रांनो, तुम्हाला आता तुमच्या मोबाईलमधून डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही आहे. ही कमिटी तुमचे ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेऊन तीच कमिटी तुमचे ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट्सही अपलोड करणार आहे. म्हणजे की तुम्हाला आता कुठले डॉक्युमेंट्स ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायची गरज नाही. तुम्हाला फक्त हे डॉक्युमेंट्स सांगितलेल्या कमिटीकडे द्यायचे आहेत. मित्रांनो, आशा करतो दिलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. जर माहिती व्यवस्थित समजली असेल तर मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच नवनवीन अपडेट्स चॅनलवरती तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद मित्रांनो.